नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनामधला कृषी सेवक याचं प्रमोशन कसं होतं याच्याबद्दल माहिती घेतली. आज आपण पाहणार आहोत कृषी सहाय्यक जो कुठे असतो, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठात असतो. तर याचं प्रमोशन नेमकं कसं होतं, विद्यापीठात प्रमोशन किती वर्षांनी होतं, त्याच्यानंतर प्रमोशन नंतर पगारवाढ किती होतो आणि प्रमोशन नंतर इतर विद्यापीठात तुम्हाला बदली करण्याचे चान्सेस मिळू शकतात का, याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. आगामी काळात कृषी सेवक कृषी सहाय्यकची खूप मोठी जाहिरात जी आहे तर ते येणार आहे. याच्यासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही विषय तुमचे कव्हर करून देणारे आपली ही बॅच असणार आहे. आणि ही बॅच तुमच्या माहितीसाठी आपण ही लाईव्ह स्वरूपात सुरू केलेली आहे. या बॅचच्या फीजवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा GM10 कोड यूज केला तर. याचे डेमो लेक्चर्स आपल्या इग्नाइट ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तर ते तुम्ही अवश्य बघू शकता. बघा इथं काय होतं, म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये जेव्हा तुमची परीक्षा होती तर ती परीक्षा होती कृषी सेवक या पदासाठी. मग तुम्हाला 3 वर्ष कंप्लीट करावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही कृषी सहाय्यक बनतात. पण विद्यापीठात मात्र तसं नाही आहे. विद्यापीठात फर्स्ट डे पासूनच तुम्ही कृषी सहाय्यक म्हणून जॉईन करता. तिथं तो कृषी सेवकचा कार्यक्रमच नाही काही. म्हणजे विद्यापीठात पहिली जॉईनिंग तुमची कृषी सहाय्यक या पदावर होईल. त्याचं नाव कृषी सहाय्यकच आहे, पण महाराष्ट्र शासनामधल्या पदाचं नाव आता सहाय्यक कृषी अधिकारी असं झालेले. पण इथं मात्र हा अधिकारी नाही आहे, लक्षात घ्या. याला या सेटची वेतन श्रेणी मिळते 25,500 ते 21,100. जर आपण सेम लेवलला जर बघायला गेलं ना तर कृषी विद्यापीठातल्या कृषी सहाय्यकला थोडा जास्त पगार येतो ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र शासनाच्या कृषी सेवकांना. 3 वर्ष कंप्लीट झाले. 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रमोशनची संधी मिळू शकते. ते पद आहे कनिष्ठ संशोधक सहाय्यक, ज्याला म्हणतात ज्युनियर रिसर्च असिस्टंट JRF. परंतु त्याच्यासाठी अट अशी की तुमच्याजवळ कृषीची पदवी असली पाहिजे, म्हणजे कृषी क्षेत्रातली पदवी असली पाहिजे तरच तुम्ही करू शकतात. याला S12चं जवळपास वेतन जातं. 32,000 ते 1,16,000 पर्यंत याचं वेतन जे आहे तर ते जातं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कनिष्ठ संशोधक सहाय्यक या पदावर 5 वर्ष कंप्लीट करतात तेव्हा तुम्हाला आणखी एक प्रमोशन मिळतं, ते म्हणजे वरिष्ठ संशोधक सहाय्यक सिनियर रिसर्च असिस्टंट. पण हे प्रमोशन त्यांनाच मिळू शकतं की ज्यांची मास्टर डिग्री असेल, पदव्युत्तर शिक्षण असेल तरच ते करू शकतात. आणि याचा पेमेंट तुमच्या माहितीसाठी 70,000 प्लस जातं, जवळपास 70 ते 75,000 पर्यंत याचं पेमेंट इन हँड जे आहे तर ते येत असतं. खूप चांगलं पेमेंट यांना जे आहे तर ते मिळत असतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डायरेक्टली सेवा प्रवेश नियम दाखवतो. बघा हा वरिष्ठ संशोधक सहाय्यकचा आहे. बघा याच्यात त्यांनी काय म्हटले, शैक्षणिक पात्रता मास्टर डिग्री इन द रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन. म्हणजे काय, वरिष्ठ संशोधक सहाय्यक पाहिजे असेल प्रमोशन तर मास्टर डिग्री लागते. आणि मेन म्हणजे कृषी विद्यापीठात हा फायदा होतो की तुम्ही त्याच कृषी विद्यापीठात ऍडमिशन पण घेऊ शकतात, पदवीला मास्टरला. म्हणजे तिथं रोकटोकच नाही, तुम्हाला ते मदत करतात. आणि इथं बघा सरळ सेवा नियुक्तीचे प्रमाण, वरिष्ठ संशोधक सहाय्यक संवर्गातील एकूण मंजूर पदसंख्येपैकी पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्त देण्याचे प्रमाण हे 50%. म्हणजेच काय की भविष्यात जेव्हा जाहिरात येईल तर त्याच्यामध्ये वरिष्ठ संशोधक सहाय्यकच्या पण जागा राहतील की ज्याच्यासाठी डायरेक्ट मास्टरवाल्यांना फॉर्म भरता येईल. पण 50% जागा या प्रमोशनसाठी राहतील. कोणाच्या प्रमोशनसाठी, JRF वरून जे वरती जातील त्याच्यासाठी प्रमोशनसाठी. राईट. बदलीची तरतूद बघूया. बघा वरिष्ठ संशोधक सहाय्यक या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीची सेवा ज्येष्ठता यादी ही विद्यापीठ स्तरावर ठेवण्यात येईल. त्यामुळे सदर व्यक्ती ही विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बदलीसाठी पात्र राहील. म्हणजेच काय की जर राहुरीचं विद्यापीठ असेल, त्याच्या अंडर जे काही कॉलेज असतील, ज्याच्या अंतर्गत काही संस्था असतील तर तिथेच तुमची बदली होऊ शकते. इतर विद्यापीठात बदली होऊ शकत नाही, इव्हन दो प्रमोशन झालं तरी. म्हणजे हे याच्यामधून आपल्याला कळालं. पुढे कनिष्ठ संशोधक सहाय्यक याचं त्यांनी काय म्हटले बघा, बॅचलर्स डिग्री पाहिजे. इथं पण त्यांनी काय म्हटलं बघा, निम्न कृषी सहाय्यक पदवीधर संवर्गातील पदांवरून खालील शैक्षणिक सेवा ज्येष्ठता सेवा जप्तीनुसार पात्र ठरणारे कर्मचारी. इथं पण 50%चा रेशो आहे. म्हणजे 50% डायरेक्ट भरले जातील आणि 50% हे प्रमोशनने भरले जातील. इथं पण लक्षात घ्या, कनिष्ठ संशोधक सहाय्यक ही सेवा ज्येष्ठता यादी विद्यापीठ स्तरावर ठेवण्यात येते. त्याच्यामुळे विद्यापीठातील इतर कार्यक्षेत्रामध्ये त्यांची बदली ही करता येऊ शकत नाही. विद्यापीठातच त्यांची बदली जी आहे तर ती करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं कळालं का तुमचं प्रमोशन हे कशा पद्धतीने होतं. सगळ्यात आधी कृषी सहाय्यक करून ज्युनियर रिसर्च असिस्टंट आणि त्याच्यानंतर तुमचं होतं सिनियर रिसर्च असिस्टंट. आता काही ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर पण होतात बरं का, पण त्याला तुमची नेट सेट पास पाहिजे. त्याच्यानंतर विद्यापीठात तशा पद्धतीच्या जागा रिक्त पाहिजे, तर त्याच्यानुसारच तुमची सिलेक्शन जे आहे तर ते होऊ शकतं. तरी अशा पद्धतीने आपण जे आहे तर ते जाणून घेतलं की प्रमोशन कसं होतं. आता तुमच्याजवळ दोन्ही प्रमोशन आहेत, एक आहे कृषी सेवकाचं आणि कृषी सहाय्यक विद्यापीठाचं. दोन्हीचं प्रमोशनचं तुमच्याजवळ आज अनालिसिस आहे. तुम्ही त्याच्यानुसार तुमची जी आहे तर ती माहिती घेऊ शकतात आणखी. आणि याच्यासाठी स्पेशल टेक्निकल पण बॅच लॉन्च केलेली आपण, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असेल, ज्याच्यात तुम्हाला सिद्धेश्वर सर ज्यांचं शिकवणं तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, त्यांचे डेमो लेक्चर्स पण आपल्या
इग्नाइट ॲग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, तर ते बघू शकतात. बॅचला जॉईन करताना GM10 कुपन कोड यूज केला तर फ्लॅट 10% ऑफ मिळणार आहे, हेही लक्षात ठेवा. काही प्रॉब्लेम असेल आमच्या प्रतिनिधींना कॉल लावा, ते तुमच्यासाठी अवश्य अवेलेबल असतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.